कधी कधी आयुष्यातील सर्वात अंधाऱ्या रस्त्यांवर आपल्याला असा प्रकाश मिळतो जो केवळ आपला मार्गच उजळवत नाही, तर आपले संपूर्ण ध्येयही बदलून टाकतो. ही कथा हरी नावाच्या एका रिक्षा चालकाची आहे, ज्याचे हात कठोर परिश्रमामुळे कठीण झाले होते, पण ज्याचे हृदय मेणापेक्षा मऊ होते. त्याने एका वादळी रात्री एका श्रीमंत व्यावसायिकाचा जीव वाचवला, आणि जेव्हा त्या व्यावसायिकाला त्याच्या दयाळूपणाचे पैसे द्यायचे होते, तेव्हा हरीने भाड्यात असे काहीतरी मागितले ज्यामुळे श्रीमंत व्यावसायिकाला धक्का बसला. त्याने संपत्ती मागितली नाही, त्याने घर मागितलं नाही. त्याने असा करार केला ज्याने दोन तुटलेल्या हृदयांना एका अशा उद्देशाने जोडले जे संपत्तीपेक्षाही खूप मौल्यवान होते. चला तर त्या वादळी रात्री हरीच्या रिक्षावर स्वार होऊया आणि त्या प्रवासाला निघूया ज्याने केवळ एक जीव वाचवला नाही, तर हजारो जीव वाचवण्याचा पायाही घातला. लखनौ हे नवाबांचे शहर आहे. इथे सकाळ चहाच्या गोटांनी आणि अजानच्या आवाजाने सुरू होते आणि रात्री जुन्या कथांच्या खोलीत अरवून जातात. या शहरातील अरुंद आणि जुन्या रस्त्यांमध्ये हरी त्याच्या 3 चाकी रिक्षावर त्याच्या आयुष्याचा भार ओढत होता. 50 वर्षीय हरीच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये कठोर परिश्रम आणि दुःखाच्या असंख्य कहाण्या लिहिल्या होत्या. तो गेल्या 30 वर्षांपासून या शहरातील रस्त्यांवर रिक्षा चालवत होता. त्याची रिक्षा जुनी होती, सीट फाटलेली होती, पण हरीचे हृदय सोन्यासारखे होते. प्रत्येक प्रवासी त्याच्यासाठी फक्त भाडेकरू नव्हता, तर एक माणूस होता ज्याच्याशी तो त्याच्या जगाचा एकटेपणा शेअर करायचा आणि बोलायचा. हरीचे घर गोमती नदीच्या काठावर एका छोट्या वसाहतीत होते. एक खोलीचे मातीचे घर जिथे तो त्याची पत्नी शांती सोबत राहत होता. त्यांचे जग खूप लहान आणि साधेसे होते, पण त्यात एक मोठी शून्यता होती. काळाची धूळही भरून काढू शकत नव्हती अशी वेदना. 10 वर्षांपूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा, 8 वर्षांचा मोहन, एका आजाराला बळी पडला, ज्याचा उपचार फक्त शहरातील मोठ्या रुग्णालयातच शक्य होता. हरीने त्याचं सर्वस्व विकले. तो दिवस रात्र रिक्षा चालवत होता. त्याने कर्जही घेतले, पण त्याच्या मुलाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले पैसे तो गोळा करू शकला नाही. आणि एके दिवशी उपचाराअभावी मोहन त्याच्या वडिलांच्या मांडीवर झोपला. त्या दिवसानंतर हरी आणि शांती जगणेच विसरले होते, पण त्यांनी त्यांच्या दुःखाला आपली कमजोरी बनवली नाही. त्यांनी ठरवले की ते उर्वरित आयुष्य इतरांना मदत करण्यात घालवतील. हरी त्याच्या कमाईचा एक छोटासा भाग काढून झोपडपट्टीतील गरीब मुलांसाठी पुस्तके आणि भुकेल्यांसाठी अन्नाची व्यवस्था करेल. हे त्याचं एक स्वप्न होतं, खूप मोठं स्वप्न. त्याला त्याच्या मुलाच्या नावाने त्याच्या झोपडपट्टीत एक छोटासा क्लिनिक उघडायचा होता, जेणेकरून त्याच्या मुलासोबत जे घडले ते इतर कोणत्याही गरीब मुलासोबत घडू नये. तो त्याच्या खिशात एक छोटासा डबा ठेवायचा, ज्यावर मोहनचा दवाखाना लिहिलेला असायचा. दिवसभर कमाई केल्यानंतर जो काही शिल्लक राहिला तो त्यात टाकायचा. 10 वर्षात त्या डब्यात फक्त 1,000 रुपये जमा होऊ शकले, पण हरीची आशा जिवंत होती. त्या रात्री जणू लखनौवर आकाश कोसळले होते. मुसळधार पाऊस, जोरदार वारा आणि वीज पडली. रस्ते तलावात रूपांतरित झाले होते आणि लोक त्यांच्या घरात लपले होते. रात्रीचे 11 वाजले होते. थकवणाऱ्या दिवसानंतर हरी भिजून आपल्या घरी परतत होता. आज त्याला खूप जड वाटत होते, कारण पावसामुळे त्याने जास्त पैसे कमावले नव्हते. तो हजरतगंज जवळून जात होता. तेवढ्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका वृद्धावर पडली. तो एक मोठ्या जुन्या हवेलीच्या गेट्स बाहेर उभा होता. तो पावसात पूर्णपणे भिजला होता आणि त्याने आपली छाती हाताने घट्ट धरली होती. त्याच्या चेहऱ्यावर असह्य वेदनांचे भाव होते आणि त्याला श्वासही घेता येत नव्हता. त्याच्या जवळ एकही गाडी थांबत नव्हती. कदाचित लोक
त्याला एक सामान्य भिकारी समजून दुर्लक्ष करत असतील. हरीने लगेचच त्याची रिक्षा त्याच्या जवळ थांबवली. साहेब, काय झालं? तुमची तब्येत ठीक नाहीये. त्या वृद्धाने अडचणीने डोळे उघडले. मला रुग्णालयात घेऊन जा. त्याच्या वेदनेने हरीचे हृदय बुडाले. हरीला त्याचा मुलगा मोहन आठवला. त्यालाही श्वास घेण्यास असाच त्रास होत होता. हरीने क्षणभरही वाया घालवला नाही. त्याने त्या म्हाताऱ्याला आधार दिला आणि त्याला त्याच्या रिक्षात बसवले. त्याने त्याच्या फाटलेल्या गमतीने त्याचा चेहरा झाकला. काळजी करू नका शेठजी, मी इथेच आहे. मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. म्हाताऱ्याचे कपडे महाग होते आणि त्याच्या मनगटावर बांधलेले घड्याळ सांगत होते की तो खूप श्रीमंत माणूस आहे. हरीने त्या पाण्याने भरलेल्या रस्त्यावर रिक्षा चालवण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरली. पाऊस वाढला होता. हरीच्या फुफ्फुसांना श्वास येत होता, पण तो थांबला नाही. तो सतत त्या म्हाताऱ्याशी बोलत होता, जेणेकरून तो शुद्धीवर येईल. सेठजी, डोळे उघडेच ठेवा. आपण पोहोचणारच आहोत. पहा, हॉस्पिटलचे दिवे समोरच दिसत आहेत. तुमच्या मुलांबद्दल विचार करा. सर्व काही ठीक होईल. तो म्हातारा सेठ दामोदर दास होता. तो शहरातील सर्वात मोठ्या आणि वयस्कर उद्योगपतींपैकी एक होता. त्याला वेदना होत होत्या, पण हरीचा आवाज आणि त्याचे धाडस त्याला एक विचित्र दिलासा देत होते. त्याला असे वाटले की जणू काही देवदूत त्याला वाचवण्यासाठी आला आहे. अर्ध्या तासाच्या त्या जीवघेण्या संघर्षानंतर हरी सेठ दामोदर दास यांना शहरातील सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयाच्या आपत्कालीन दाराकडे घेऊन गेला. त्याने डॉक्टर आणि परिचारिकांना मोठ्याने हाक मारली. सेठजींना ताबडतोब आत नेण्यात आले. हरी बाहेर एका बाकावर बसला होता. तो पूर्णपणे भिजला होता आणि थरथर कापत होता, पण तो तिथून निघाला नाही. तो वाट पाहू लागला. तो त्या अज्ञात सेठच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू लागला. सुमारे 2 तासांनंतर एक डॉक्टर बाहेर आला आणि म्हणाला, तुम्ही त्यांना वेळेवर आणले. जर आणखी काही मिनिटे उशीर झाला असता तर काहीही घडले असते. आता ते धोक्याबाहेर आहेत. हे ऐकून हरीला दिलासा मिळाला. त्याने देवाचे आभार मानले आणि शांतपणे त्याची रिक्षा घेऊन घरी गेला. त्याने कोणालाही काहीही सांगितले नाही. ना त्याने पैसे मागितले, ना त्याने त्याचे नाव सांगितले. सेठ दामोदर दास पुढील काही दिवस रुग्णालयातच राहिला. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याने त्याच्या मॅनेजरला फोन केला आणि त्या रिक्षा चालकाला शोधण्याचा आदेश दिला. तो म्हणाला की त्या माणसाने माझे प्राण वाचवले आहेत. त्याला शोधा आणि माझ्याकडे आणा. त्याच्या दयाळूपणाबद्दल मी त्याला बक्षीस देऊ इच्छितो. मॅनेजरने शहरातील सर्व रिक्षा स्टँडवर चौकशी केली, पण हरी सापडला नाही. सेठ दामोदर दासला वाटू लागले की कदाचित तो त्या देवदूताला पुन्हा कधीच भेटू शकणार नाही. पण नशिबाने काहीतरी वेगळेच लिहिले होते. एका आठवड्यानंतर जेव्हा हरी त्याच हॉस्पिटलच्या बाहेर राईडची वाट पाहत होता, तेव्हा सेठच्या मॅनेजरने त्याला ओळखले. तो हरीला सेठ दामोदर दासच्या आलिशान खाजगी खोलीत घेऊन गेला. एवढी मोठी आणि स्वच्छ खोली पाहून हरी घाबरला. सेठ दामोदर दास बेडवर बसला होता, पण आता त्याच्या चेहऱ्यावर कमकुवतपणाऐवजी खोल कृतज्ञता होती. त्याने हरीला बसण्यास सांगितले. हरी एका कोपऱ्यात संकोच करत उभा राहिला. माझ्या शेजारी ये, सेठ हळू आवाजात म्हणाला. तुम्ही त्या दिवशी माझा जीव वाचवलात. तुमच्या या उपकाराची मी कधीही परतफेड करू शकत नाही. हरीने हात जोडले. सेठजी, मी कोणतेही उपकार केले नाहीत. मी फक्त माझे कर्तव्य केले. सेठ म्हणाला की नाही, तुम्ही तुमच्या कर्तव्यापेक्षाही जास्त केले. मला सांगा, तुम्हाला काय हवं आहे? तुमच्या प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाचे मला पैसे द्यायचे आहेत. त्याने त्याचे चेकबुक काढले आणि ते हरीकडे वाढवले. त्यावर तुमच्या आवडीची रक्कम भरा. एक नवीन घर, तुमच्या पत्नीसाठी दागिने, तुमच्या मुलांसाठी शिक्षण. तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. मी तुम्हाला इतके पैसे देईन की तुमच्या 7 पिढ्यांना रिक्षा चालवण्याची गरज पडणार नाही.
हरीने त्या कोऱ्या चेककडे पाहिले. क्षणभर त्याच्या डोळ्यांसमोर त्याची गरिबी, त्याच्या गरजा आणि त्याच्या पत्नीचा चेहरा चमकला. जर त्याला हवे असते तर तो त्यावर लाखो रुपये भरू शकला असता आणि त्याच्या सर्व समस्या संपू शकला असता. पण मग त्याला त्याच्या मुलाचा, मोहनचा निष्पाप चेहरा आठवला आणि मोहनसाठी त्याने पाहिलेले स्वप्न. त्याने अतिशय नम्रतेने तो चेक सेठकडे परत केला. सेठजी, मला तुमची संपत्ती नको आहे. सेठ दामोदर दास आश्चर्यचकित झाले. तुम्हाला पैसे नको आहेत का? मग तुम्हाला काय हवं आहे? हरीचे डोळे अश्रूंनी भरले. तो म्हणाला, सेठजी, जर तुम्हाला खरोखर मला काही द्यायचं असेल तर एका गरीब वडिलांचं स्वप्न पूर्ण करा. कसले स्वप्न? सेठजीने उत्सुकतेने विचारले. हरीने त्याचे अश्रू पुसले आणि मग त्याच्या थरथरत्या आवाजात त्याने त्याच्या मुलाची, मोहनची संपूर्ण कहाणी सांगितली. उपचारासाठी पैसे नसल्यामुळे तो त्याच्या मांडीवर एका छोट्याशा आजाराने कसा मरण पावला. त्याने त्या छोट्या पेटीबद्दल आणि त्याच्या दवाखान्याच्या स्वप्नांबद्दल सांगितले. तो म्हणाला, सेठजी, मी संपत्तीचं काय करू? ते माझ्या मुलाला परत आणू शकत नाही. पण जर तुमच्या मदतीने माझ्या कॉलनीत एक छोटासा दवाखाना उघडला गेला जिथे गरीब मुलांना मोफत उपचार मिळतात, तर कदाचित मोहनसारख्या आणखी मुलांना मृत्यूपासून वाचवता येईल. जर तुम्ही हे करू शकलात तर ही माझ्यासाठी तुमची सर्वात मोठी किंमत असेल. हे माझे भाडं असेल. हे ऐकून सेठ दामोदर दासला धक्काच बसला. तो अवाक झाला. त्याने त्याच्या आयुष्यात मोठमोठे सौदे केले होते. त्याने लोकांना पैशांसाठी गिरगिटांसारखे रंग बदलतानाही पाहिलं होतं. पण आज एक गरीब रिक्षा चालक, ज्याला तो काही लाख रुपये देऊन खरेदी करण्याचा विचार करत होता, तो त्याच्याकडून हजारो मुलांचा सौदा करत होता. त्याच्या मागणीत काहीही नव्हते. फक्त आणि फक्त इतरांसाठी वेदना होत्या. एक तळमळ होती. सेठ दामोदर दास यांचे कठोर डोळे ओले झाले. तो खुर्चीवरून उठला आणि हरीकडे आला. आजपर्यंत मला वाटत असे की माझ्याकडे खूप संपत्ती आहे, मी काहीही खरेदी करू शकतो. पण आज तू मला खरी संपत्ती काय असते हे समजावून सांगितलेस. तूच खरा श्रीमंत आहेस हरी. मी तुझ्यासमोर खूप गरीब आहे. मग सेठ दामोदर दास यांनी एक असे सत्य सांगितले ज्याने हरीलाही धक्का बसला. तो म्हणाला, हरी, मी तुझे दुःख समजू शकतो, कारण मी देखील एक दुर्दैवी व्यक्ती आहे, ज्याने माझ्या संपत्ती असूनही माझा एकुलता एक नातू गमावला आहे. त्यालाही असाच आजार होता आणि माझे सर्व पैसे आणि सर्व मोठमोठे डॉक्टर्स त्याला वाचवू शकले नाही. त्या दिवसापासून मीही जगणे बंद केले होते. पण आज तू मला पुन्हा जगण्याचे कारण दिले आहे. सेठ दामोदर दास यांनी ठरवले. तो म्हणाला, हरी, तू एका छोट्या दवाखान्याबद्दल बोलत आहेस. मी तुझ्या मुलाच्या, मोहनच्या नावाने या शहरात सर्वात मोठे बाल धर्मादाय रुग्णालय बांधेन. एक रुग्णालय जिथे पैशांअभावी कोणत्याही मुलाचा उपचार थांबणार नाही आणि तू हे रुग्णालय स्वतः चालवशील. हरी, तूच त्याचे मुख्य विश्वस्त असशील, कारण या कामासाठी आम्हाला डॉक्टर किंवा व्यवस्थापकाची गरज नाही, तर तुझ्यासारख्या उदात्त आणि संवेदनशील हृदयाच्या व्यक्तीची गरज आहे. त्या दिवसांनंतर लखनौ शहराने एक नवीन इतिहास घडवताना पाहिले. सेठ दामोदर दास यांनी त्यांच्या अर्ध्याहून अधिक मालमत्तेचा त्या रुग्णालयाच्या बांधकामात खर्च केला. काही वर्षात गोमती नदीच्या काठावर एक भव्य मोहन बाल रुग्णालय उभारले. हरी आता रिक्षा चालवत नव्हता. तो त्या रुग्णालयाचा संचालक होता. दररोज तो त्या मुलांची सेवा करत असे, ज्यांच्या चेहऱ्यावर तो त्यांच्या मोहनचे हास्य पाहत असे. सेठ दामोदर दास यांनीही आपला सर्व वेळ त्याच रुग्णालयात घालवला. 2 वडील ज्यांनी आपली मुलं गमावली होती, आता ते हजारो मुलांचे वडील बनले होते. तर मित्रांनो, ही हरी आणि सेठ दामोदर दास यांची कहाणी होती. ती आपल्याला शिकवते की दयाळूपणाची किंमत नसते. जेव्हा तुम्ही इतरांच्या दुःखाला स्वतःचे बनवता,
तेव्हा नशीब तुमच्या पायाशी सर्व काही ठेवते, जे तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल. जर ही कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ही कहाणी लाईक आणि शेअर करा, जेणेकरून मानवतेचा आणि सेवेचा हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल. आणि अशाच आणखीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.